हाय सर्वांना, गुड आफ्टरनून. तुझी काय गडबड? आता माझी काय गडबड? तर आम्हाला उरका ना. आणि तू गिरायकाला दाखवले जास्त की मग आम्हाला संध्याकाळपर्यंत उठूनच घेत नाही. मग करा पॅकन काय मम्मा, त्या अण्णाला इकडे बोलवून काय काय पाहिजे ते नीट सांग. ती माझं डोकं खाते. तू इकडे ये ना. इकडे ये ना. अरे लई सांगायचंय काय काय इकडे ये. त्याला म्हणाव कॅरी बॅग महत्वाची संपली, लाकडीला जाऊन पटकीने कॅरी बॅग घेऊन ये. लय पॅकिंग राहिले, पॅकिंग काय उरका नाही. अगं त्याला इकडे बोलव ना. ती काय ती केलं त्या तिथून मधून ठेवले ना आपल्या. अरे तू इकडे की. ठेवली. मी बांधून ठेवली साईडला. ही आणखी अर्धा किलोचं पॅक करा आणि 1 किलो म्हणजे डबल 1 किलो आहे ना, अर्धा किलो पण एक आहे. ते कसं झालंय हे कुणाचं 1 किलो, कुणाचं अर्धा किलो. अर्धा किलो जाते किलो वाल्याला आणि किलो वाल्याला जाते. ती वजन केलंय का? हो, हे वजन करून इकडे मांडले. मम्मी ते कुणाचं तरी अर्धा किलो पापड राहिलेलं त्यांनी. 1 किलो ती नाही वजन. ते आपल्या साईडला ठेवले 1.5 किलो म्हणजे ती त्याची ऑर्डर परत नाही करायची. ती बांधून ठेवले मी. ती नाही लागायचं आता. मग बरंच झाले की ती 1.5 किलो शिकड आहे अजून. हे जवळ 4-5 किलो आहे की. अहो भरायचंय अजून. ही पापड्या भरायच्यात अजून 1 किलो आणि अर्धा किलोची 2 पॅकेट आहे. ती सगळी कसं चाललंय काय झालंय डोकं लय लय अगं त्याला इकडे बोलव ना. लय आयटम असल्यामुळे आयटम लय असले की असं होतं. कोणाचं किती ते सांगते तर लसणाचं बरोबर होतं का नाही का मम्मी? चांगलं बरोबर होतं. पण आता हे नाही ना तसं. आता लय आयटम आहेत. सांडगं वाहिलं कोणाचं 2-2 किलो, कोणाचं किलो, कुणाची चकली वेगळीच, कुणाचं पापड वेगळंच, नाचणीचं पापड वेगळंच, ज्वारीचं पापड वेगळंच, परत तांदळाचं वेगळंच. आणि लय जाणाऱ्यांना सांगा बर का. गेल्या बारीने एक जणाला आगाव गेलं. किती ग? नाही काय झालं, एका ताईंची 1 किलो ऑर्डर, एका ताईंची अर्धा किलो होती. ती एका ताईंला 1 किलोच्या जागेवर अर्धा किलो गेलं, त्याला अर्धा किलोच्या जागेवर 1 किलो गेलं. आणि ती सांगा की आम्हाला नाही तर पैसे तरी पाठवा आमचा आगाव गेला. ज्याला कमी गेलाय त्यांनी लगेच फोन केला, ज्याला आगाव गेलाय त्यांनी केलाच नाही. आज उद्या जाऊन द्या त्या. तसं नाही हो. हे अर्धा किलो कुरड्या भराया काय ह्याच्यात. ती आहे की पाहिजे. आता असं चाललंय आमचं सगळं. आणि हे आपले शाबू बटाटा पापड आहेत, त्यांना जवळ घेऊन दाखवतो. ती आहे की थोडा एक बारके सांडग्याचे कागदाचे. अगं मम्मी आपण घालताना किती ही घालतो हे बघ किती आणि वाळ दिसतं तसं. त्याच्यात बटाटा मिक्स आहे, शाबू मिक्स, मीठ, नंतर लाल चटणी. ती नाहीत बसत. तसं नाही. ती वाळून किती बारक होतात बघ की. हा अय अण्णा आणि इकडे ये रे तू. गव्हाची कुरडई तशी, ज्वारीचं पापड, परत पॅकिंग चालू या. आता कसं झालंय, आधी आता मी ही सगळं करत काम चालू आहे आमचं. आता लसूण तर तसा आहे फर्स्ट क्लास. 1 नंबर. दाखव त्यांना लसूण दाखव. लसणाचा नाद नाही करायचा. लसणाच्या बाबतीत काय कुणाचं टेन्शनच नाही. मी आपला काटून इथं डायरेक्ट मला उडबस करावं लागते म्हणून मी डायरेक्ट कॅरेट भरून आणलंय इथं. आणि डायरेक्ट असं मोजायचं. एका किलोचा 5-5 किलो लसूण आहे एका ताईंचा. आणि त्या ऑर्डर सुद्धा मी बऱ्याच दिल्या त्या. मम्मी अय एका किलोचा 5-5 किलो. 5-5 किलो एका ताईंची लसणाची 5-5 आणि तो आता वाळतय. वाळवलेला दाखव त्यांना. आज काय घालायचं वड ना. तिकडे बी दाखव. चौकड दाखव त्यांना. चौकडलं दाखव. आता राहू द्या आजी इतक्याला मुलात अगं तो ते तिकडं आहे. तो खित वाळतय अजून पडेल हाय. तुम्ही बघा. आम्ही नको झालं आम्हाला काल येईल अजून कॅरी बॅगाला मग डोकं चालला ना. शेवाय किती भरायच्या त्याचा कागद मोकळा. शेवयाचं वेगळंच आहे आता ते. स्पेशल शेवयाची, त्याच्यामुळे शेवयाचं नाही आता. आपल्याकडे आणि प्युअर गव्हाची शेवई पण मिळते. तुम्हाला बरं दिवस झालं दाखवलं नव्हतं. पण कसं आयटम करायला पण ओळखलं पाहिजे. एकदा दाखवलं की मग कसं गव्हाची शेवय. शेवई मस्त पैकी शेवय. ही नाचणी, ही ज्वारी. पापडाला नका मांडू. ती शेवईचं वजन जास्त आहे, पापडाचं जोरा. माझं थोडे काय पापड. काय होतं माहिती का, 1-1 किलो लसूण जे घेतात का नाही, त्यांची पोरांची 5-5 किलोची ऑर्डर आहे. त्याच्यामुळे त्यांनी 1-1 किलो घेतले लसूण.
बऱ्याच ताईंची पाती सकट ऑर्डर आहे. आता लसूण पण काढायचं आहे. आता सगळं संकटच आलंय. आता लसूण परत काढायला जावं लागलं. पातीचा लसूण खोकी दाखव. खोकी आम्ही इतके आणतो एकदाच येतात. इतकं खोकं महाग आहे. आम्हाला एक खोकं बसतंय 40 रुपयाला. खूप इथे लागणारच की आता पॅकिंग व्यवस्थित आणि करून तुम्हाला द्यायची वाटतं पण आम्हाला बरं का हो दरीची माती दरीला चाटते शेवट सगळं सगळं चिकट टेप बड्डेल कॅरी बॅगा परत ना ते करायचं नको झालंय आम्हाला. पण आता काय म्हणतात ना नाचाय निघाले अंगाला वाकडं म्हणून बी झाला. मम्मी तिकडे बघ ग. असली परिस्थिती झाली आणि तर अवतारच बदललाय काय सांग. नाही तुला भारी एक हसत जणीने कमेंट केली इंस्टाग्रामला पाणी आणत होती मी परवा दिवशी. आता पाणी संपल्यावर पाणी आणावं लागतंयच की. त्यांनी कमेंट केली हिरोईनचा लयच अवतार बदललाय. अगं बाई काम असल्यावर अवतार बदलायला काय? आम्ही नाही हिराईन पुन्हा म्हणावं लागतं. माझ्या आजीला. तू का म्हणे त्यातली ते आता या आम्ही हिरोईन झाल्यात कुठं आम्ही काय त्याचा आलं? रुबाब दाखवणार बी नाही आणि घेणार बी नाही. आम्ही कसं जायशाला तैसे भेट आणि जीवाची हवा आता वेब सिरीज सुरू करायची की. हो करायची की सगळे सगळं चाललंय. पप्पाचं चाललंय तिकडे आपला भरायचं चाललंय. रानात लसूण काढायचा पडलाय ती काढून बी करायचा आहे. जाऊ दे तुझ्यावरच मी पॅकिंग करते. परत ना पातीच्या बऱ्याच पाती सकट लसूण बऱ्याच जणांची त्याची ऑर्डर आम्ही आहे. काढायचा आहे 4 दिवसांनी लसूणच आणि मग ती काढायचं. पातीचा लसूण आणि द्यायला मग तर काय सुचायचंच नाही. ते पातीचा आता लसूण हे आज 1 किलो भरायची काही हो 1 किलो परत अर्धा किलो आहे त्या. एका ताईंची एका किलोचं मोठ्याला बॉक्स होतं 1 किलो